गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते. तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो. गर्लफ्रेंड: इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू? बॉयफ्रेंड: येडपट, आता बरोबर मोठं आ करते तू. चोखताना मात्र तोंड उघडत नाही तुझं. मुलगी: तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन. मुलगा: जिथे जायचे आहे तिथे सोडेन. नंबर वगैरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक. महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे. राजू: बाबा, माझा रिझल्ट आला. बाबा: अरे वा, बघू. राजू: दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला. गण्या: आमचा बाबा तर इतकं तिखट खाते. बाबा जिथं हल तिथं मिरचीचं झाड उगतंय. बाब्या: हे तर काहीच नाही गड्या. आमचा बाबा इतकं तिखट खाते की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतंय. मन्या: हे तर काहीच नाही गड्या. आमचा बाबा तर इतकं तिखट खाते की बाबा रानात हागून आले की रानातली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात. समोरून येणाऱ्या मुलीने जर तुम्हाला बघून ओढणी नीट केली तर समजून जा, तुमच्यातील निळू फुले तिने ओळखलाय म्हणून. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हसत रहा, आनंदी रहा. एक लहान मुलगा त्याच्या शेजारच्या मुलीला बॉयफ्रेंड सोबत पचापच करताना बघतो. लहान मुलगा: मला पण करू द्या, नाही तर मी तुमच्या आई बापाला सांगेन. मुलगी: प्लीज सांगू नको ना, घे तू पण कर. लहान मुलाने पूर्ण प्रयत्न केला पण त्याचा विडा उठू शकला नाही. शेवटी परेशान होऊन मुलगा म्हणाला, जे काम चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. मी तर सांगणारच तुझ्या आई बापाला. बाप: पोरा, सासरवाले बाईक देत असतील तर कार माग, कूलर देत असतील तर AC माग, घर देत असतील तर बंगला माग. मुलगा: बाबा, पोरगी देत असतील तर आईला पण मागू का? बाप खुशीनेच बेशुद्ध पडला. राजेश: तुला ॲक्च्युअलमध्ये कसा मुलगा पाहिजे? अजय: जी मला लव टाईम रिस्पेक्ट करेल. आणि तुला कशी मुलगी पाहिजे? राजेश: बस मला तिच्याकडून रोज भेटले पाहिजे पचापच करायला. रिक्षात बसलेली मुलगी रिक्षावाल्याला म्हणाली, हळू चालवा, माझे दूध उसळतंय. रिक्षावाला: ब्रा नाही घालत का? मुलगी: दूध डब्यात आहे येडपटा. सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले. पती: किती मागासलेले आहेस तू. विज्ञान किती पुढे गेले आणि तू अजून वर्तमानपत्र मागतेस. हा माझा टॅब घे. बायको टॅब घेते आणि त्याने झुरळ मारते. नवरा बेशुद्ध.
पत्नीने जे मागते तिला डोकं न लावता ते द्या. तुमची हुशारी फक्त ऑफिसपुरतीच ठेवा. वॉचमनला पैसे देण्यापेक्षा पोराला नेटचा पॅक मारून द्या. रात्रभर जागा राहून घर तरी सांभाळेल. एका वर्गात 3 मुलं हलवत असतात. तेवढ्यात मॅडम येतात आणि त्यांना हलवताना बघतात. मॅडम घाबरून विचारतात, हे काय करत आहात तुम्ही? मुलं, मॅडम तुम्ही 100 वर जगणार आहात. तुमचीच आठवण करत होतो. मॅडम, चला घरी जावा येडपटांनो. आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली. मुलगा पण परेशान. मुलाने विचारले, काय झाले एवढे घाबरायला? मुलगी, जेव्हा आत गेला तेव्हा चांगला 6 इंचाचा होता आणि बाहेर काढला तर 3 इंचाचा. बाकीचा आत राहिला की काय? गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते. तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो. गर्लफ्रेंड, इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू? बॉयफ्रेंड, येडपट, आता बरोबर मोठं आ करते तू. चोखताना मात्र तोंड उघडत नाही तुझं. 4 दिवस पायाला मोजे घातले तर पाय गोरेपान होतात. पण आयुष्यभर चड्डी घालून सुद्धा पप्पू मात्र काळा तो काळात. तुम्ही जर मनापासून हलवत असाल तर 100% तिला उचकी लागणार. एका लग्नात भटजी सांगतो, पूजेचं ताट आणा. एक पोरग लगेच ताट घेऊन येतं. मागून पूजा धावत येते आणि ओरडते, माझं जेवण तर होऊ दे येडपटा. कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो. शेवटची संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो, बाई, तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का? बाई, साहेब, एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईन, पण ह्या माणसाकडे जाणार नाही. न्यायाधीश कावरा-बावरा झाला. काल कोरोना टेस्ट करायला एक तरुण गेला. डॉक्टर म्हणाले 4500 होतील. तो डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकला आणि निघून आला. तो तरुण म्हणाला, आता डॉक्टर स्वतःची टेस्ट करतील. डॉक्टर निगेटिव्ह तर मी पण निगेटिव्ह.